आलेल्या मला म्हणायला लागलंय, मम्मी आता आम्हा दोघांना पण झोप जाम आल्या. लग्नाला गेलते, काय खाऊन काय आला की ती पोरग घरात आलेले म्हणायला लागले झोप आल्या. दही होतं काय, ताक होतं, श्रीखंड होतं. हा काय ते जेवण जेवल्यावर एवढीची झोप आली आमची. पोट भरून टाभरून रेग्युलर जेवते असं जेवतो. मग कशाने एवढी जायफळ असतं ग लग्नाच्या जेवणात नाही जायफळ. काय सांगता, मग जायफळनं झोप येते. मग हा श्रीखंडामध्ये जायफळ असतं. श्रीखंडामध्ये काय जेवणात सुद्धा असतं का घालतात, चवीसाठी घालतात. मग मी रेग्युलरच्या जेवणात घालू. हा म्हणजे झोप सगळ्याची. जायफळ लय पण चांगलं नसतं. काय काय जेवणात चांगलं नसतं हो. मसालाच चांगला नसतो. एवढंच कधी तर लिमिट मध्ये असतो. कोणता मसाला चांगला नसतो. सगळाच मसाला हा शरीरासाठी चांगला नाही. पण कधीतरी चांगला आहे का. कधीतरी खायला चालते. मग सारखं जे मसाले खाणार मसालेदार खातात की नाही हा त्यांच्यासाठी हे नसतं. मग आपण चांगलं चांगलं खातो ना मसालेदार सारखं. ते चांगलं नसतं म्हणा. ते मसाला कधी व्हायला का नाही पोट बिट हा त्यानं म्हणजे माझ्या खाण्यावरच इथं पण करायला खाऊ घालून पण वरण ते दोष माझ्यावरच. मम्मी साध्या जेवणाला का जास्त मम्मी कोणाला खा म्हणते का, जबरदस्ती कोणाच्या तोंडात घाला येते का जेवण. केल्यावर पाहिजे टाकून द्यायचं काय. मग चवीने खाता ना. अरे उरपाटच उलट भांडत नाही तू नुसती भांडते. उलट भांडत कधी नाही, भांडणच तू काढते. ओके येताना काय काय घेऊन आलाय. झाड आणल्यात वेगळे तुला पाहिजे होती ना. आता जस्टच आमच्या एका अशा क्लोज मैत्रिणींचं बोलणं झालं. बोलता बोलता ती डाएट बद्दल बोलत होती आणि डाएटमध्ये बोलता बोलता ती असं बोलली की मी आता आयुर्वेदिक जे काय आहे त्याचा डाएट सुरू केलेला आहे. आणि बोलता बोलता आमचा असंच म्हणजे विषय निघाला की बाबा प्रत्येकाची डाएट किती वेगवेगळी असते, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते. आता बघा दही, काही जणांना दही अजिबात सुटत नाही, काही जणांना गोड खाल्लं की लगेच रिॲक्शन दाखवतं स्किनवरती. जसं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं तसे प्रॉब्लेम पण वेगवेगळे असतात. आणि मला वाटतं की बघा आपण सल्ला घेतो किंवा आपण एखाद्या जागी ट्रीटमेंट घेतो तर ती पण एक असं स्पेशल होणं गरजेचं आहे किंवा असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. मिक्स मॅच असेल की मग आपल्याला मार्गदर्शन पण ते मिक्स कन्फर्म मिळत नाही. सगळ्यांचं वेगवेगळं शरीर असतं, प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, सगळं असतं. तसंच प्रत्येकाचे सल्ले सुद्धा ज्या त्याच्यानुसार वेगवेगळे असतात. एकच व्यक्ती 10 जणांचा सल्ला देऊ म्हणजे स्किनचा असू दे किंवा अजून कुठल्या हेल्थचे असू दे तर ते तेवढं शक्य होत नाही. आपल्या सगळ्यांची स्किन एकच आहे बरोबर, फक्त काय कलर चेंज असेल, पण प्रॉब्लेम बघा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रॉपर जर आपल्याला योग्य मार्गदर्शन जर हवं असेल तर आपल्याला एक स्पेशल असं पाहिजे. आणि आता समजा तुम्हाला स्किनचं जर घ्यायचं असेल तर मी तर तुम्हाला सांगेन की बाबा स्पेशल डर्मॉलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडून सल्ला घ्या. बरं आता याच्यासाठी मग घरातून बाहेर जा, वेळ काढा, रांगेत उभा राहा, केस पेपर काढा, पर महिन्याला नवीन एऱ्या झाऱ्या फेऱ्या ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात. पण तुम्हाला जसं माहिती आहे की गेली 2 वर्ष झालं मी क्युअर स्किनशी जोडलेली आहे. इथे प्रॉपर सल्ला मिळतो आणि जशी ज्याची स्किन आहे त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट मिळते. ऑइलीला ऑइली, ड्रायला ड्राय. हे सगळं का होतं बघा. आता नवीन ताई असतील त्यांच्यासाठी सांगेन की बाबा लिंक तुम्ही ओपन करता, ऍपमध्ये जाता तर तिथे तुम्हाला 2 फोटो द्यायचे आहेत, एक फ्रंटचा एक साईडचा. असे 2 फोटो दिले की तिथं AI च्या माध्यमातून सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. मग ते पूर्ण चेक करतात काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, पहिले काय, आधीचे काय, खाणं पिणं या सगळ्या गोष्टीचं तुमचं चॅटिंग होतं. चॅटिंग झाल्यानंतर मग ते तुम्हाला रिकमेंडेड करतात की बाबा किट, आणि त्याच वेळेला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. तोपर्यंत पैसे द्यायचे नाहीत, कुठलेही काही नाही, सगळं फ्रीमध्ये आहे. बरं बाहेर जर बघायला गेलं तर पर महिन्याला तुम्हाला आता समजा किट दिलं जा तिकडं, पुन्हा सल्ला जर हवा असेल तर जावा मग घ्या. पण इथं तसं नाही, घरात जिथं आहे तिथं बसलेल्या जागेतून तुम्हाला जेव्हा कधी काय प्रॉब्लेम वाटले चर्चा करू शकता, सांगू शकता, कुठे बाहेर न जाता. बरं आता समजा हे या महिन्यात घेतले प्रोडक्ट, पुढच्या महिन्यात तुम्हाला जर इथल्या म्हणजे आपण जवळच्या लोकलमध्ये जातो तर तिथं काय होतं की नवीन केस पेपर काढा. पण इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला फक्त प्रोडक्टचे पैसे द्यायचे आहेत, पण इथं तुम्हाला पर महिन्याला चेकअप जे असणार आहे, तुम्ही जेवढा दिवस क्युअर स्किनशी जोडलेला आहात तेवढा दिवस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि ते पण समोरून कॉल येतात, टायमिंग ठरवतात, दिवस ठरवतात आणि त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. म्हणजे बघा किती गोष्टी इथं फ्रीमध्ये आहेत. बरं तुम्हाला डाएट प्लॅन, किती म्हणजे पाणी पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, प्रॉपर सल्ला. आणि महत्वाचं मला आवडलेलं ते म्हणजे काय, आपल्या स्किननुसार. असं नाही की माझी स्किन वेगळी आहे, आता बाहेरचे जर ब्रँड बघायला गेले तर बाबा हा हे याच्यावर ते घ्या जा, काही त्याचं मार्गदर्शन नाही, सल्ला नाही. पण इथं तसं नाहीये. त्यामुळे मी तर खूप हॅपी आहे क्युअर स्किनशी जोडल्यानंतर. आणि माझा जर बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही बघितले
2 वर्ष झालं मी आहे. बिफोर आफ्टरमध्ये खूप फरक आहे. पहिले डार्क किती दिसत होते बघा, सर्कल किती होते बघा, आता बघा. आणि तुमचं एक जर किट तुम्ही घेतलं तर आरामात 1.5 ते 2 महिन्यापर्यंत जातं. ते कधी वापरायचं, कुठलं वापरायचं, किती क्वांटिटी वापरायचं, हे सगळं तुम्हाला तिथं मार्गदर्शन दिलं जातं. तुम्हाला ही क्युअर स्किनशी जोडायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये मी पिन केलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. 100 रुपयाची सूट मिळवायची असेल तर माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा माझा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळते. ती झाडं भरपूर जायती की माझ्या गार्डनची. तुमच्या गार्डनची? माझं गार्डन कुठं आहे मग? तुझं करा घेतं मग अंग झाडं तर तुला पाहिजे म्हणजे तुमचं माझं सेपरेट आहे का गार्डन? घेतीस की हक्क माझं गार्डन म्हणून. आणि माती लाव उचलू लागूया म्हटलं की नाही तुमचा इथे बघा. हा आणि फुलं तोडा तेवढं माझं गार्डन. फुलं तोडून मी घेते का तुमच्याच देवाला घालते? तुमच्या घरातल्या देवाला घालते मी. आमचं काय नाही, दोन्हीकडे आम्ही तळ्यात म्हणत आहे. माहेरी पण म्हणतात ते तुझं घर आहे आणि असले की ते तुमचं सगळं. आणि इथं नवरा पण म्हणतो तुझं काय, तू परक्या घरनं आलेले आहे, तू लोकाची आहे, तू लोकांचं रक्त आहे, तू परक रक्त आहे असं म्हणलं. चांगलं काय केलं की माझं आहे आणि चुकीचं काय केलं वागलं काय असं आमच्या नावानं. म्हणजे वाईट काय असेल तेवढं नवऱ्याचं. मी काय विषय बदलू नका. विषय काय बदललाय? हे बघा, फुलं जरी मी तोडली तरी मी तुमच्या घरच्या देवांना घालते. तुझ्या घरला जा. कुठल्या? अरे तिकडचे म्हणतात हिथं तुझं आहे, इकडचे म्हणतात हिथं आहे. बघा दोन्हीकडे आमचा नुसता ढोल पिटला जातोय. काय कुणीकडचं नाही आमचं. काय आमचं काय आमचं बिनपगारी पुराधिकारी कोण? तुम्ही नाही, आम्ही. मला सांगा आता, ज्याच्या घरात एखाद्याचं काय झालं, नवरा काय म्हणतो? जा. मला सांग, तुझ्या आदेशाशिवाय घरातला पत्ता तरी आणतो का? मी सगळ्यांचं बोलत नाही, मी रिअल म्हणजे लोकांच्या घरचं सांगते मी. काय की आपलं कुठंच काही नसतं, आपल्याला दोन्हीकडनं पण हकालपट्टी असते. ती कुठं काय नाही. हा, बाईचं कुठंच काही नाही म्हणायला. कोणाची पॉवर किती आहे सगळ्याची म्हणत. तुझं घरती आहे. हा, तूच म्हणती काय? तूच काय म्हणत्या? जिथं काय तुझ्या अंगावर कष्टाचं येणार असतं की नाही, हे तुमचं घर आहे. आणि जिथं काय मिळणार असते की नाही, मी मालकी नाही. हे बघा, काय नवऱ्याच्या मागं नाव लावून आलेली फक्त मालकीन. असं म्हणायचं असते नुसतं. किती ताई येतो? ताईनं कमेंट करा. तुला कोण बोलत नाही, तू सगळ्या गावाला बोलती. लक्षात घे, मला डोळ्यात पाणी आलं येतं माझ्या. बया ते झाडं बघू. असो, चला दादाच्या गार्डन मधली झाडं बघूया आपण. ही सगळी दादाच्या गार्डन मधली झाडं आहेत. ब्रह्मकमळ आणलं वे. काय करायचंय आणून? मध्ये जी होती ती झाडांची वाट लावली. हे कशाला आणले? रॉक्सीन वाट लावली. हे बघा, हे नवीनच काय तर आणले. हो वाव, फुल तोडू. वाव, छान आहे की, तोडते की. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी. आजचा व्हिडिओ पण पूर्ण पहा. आवडला तर जरूर जाता जाता लाईक करा. तर हे झाड कशाचं आहे, याचं नाव काय आहे जरूर सांगावं. हे आपली जर घ्यायला गेली तर नावं विचारत नाहीत. जे दिसतात, जे चांगलं वाटेल ते घेऊन येतात. खाऊच्या पानाचा वेल आणलेला आहे बघा, पण त्यातली निम्मी पानं जे आहे ते खाऊनच टाकलेले आहेत. बहुतेक त्याच्यावरती आळी वगैरे असावी. ते काय कोणास ठाऊक, खाऊच्या पानाचा वेल व्यवस्थित येत नाहीये. म्हणजे लावला होता, अनुभवावरून सांगते नाही. होय, कॅमेरा बघायला म्हणून म्हणाला. काहीतरी म्हणलेलं की तिथं आपण गुलाबच बघताना. रबर काही ना तोडा लागते. कापूया.
प्रत्येकाचं आपापलं काम सुरू होतं. दादांनी लगेच आणली पण झाडं लावली पण, कारण लग्नासाठी त्यांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे म्हणले माझा दिवस वाया घालवायचा नाही, मला त्यात झाडं लावून घेतो. त्यांचं चालू होतं लावायचं. मी आले मशीनपाशी, लावली पुन्हा कपडे. तर मला परवाच्या कमेंटबद्दल बोलायचं जी हायलाईट झालेली, की तुम्ही हातानं काहीच धुत नाही का, मशीनला लावता. माझी रेग्युलर ताई आहे ती, प्रश्नच नाही. तिला वाटलं की मला राग आला का, तर नाही, राग नाही. पण काय होतं ना, की ते काय असे म्हणजे चिखलातले वगैरे असे नव्हते, स्वच्छ होते. कारण आता काय पावसाळा वगैरे नाही, काही नाही आहे. स्कूल टू घर, घर टू स्कूल एवढं फक्त होतं. तुमचं पण बरोबर आहे. पण मी त्यामध्ये असाही उल्लेख केलेला आहे की बाबा मी पुन्हा टँक क्लीन करून घेते. का तर बाबा ते शूज आहे धुतलेले आहेत. आता बघा, कधी त्यांना वाटलं टेरेसला जातात, धुतात. पण कधी कधी असं होतं आहे ना, की बाबा नाही करत, एखाद्या दिवशी नाही म्हणतात, आम्ही नाही धुत. त्यावेळेला मग माझ्याकडे पण तेवढा वेळ नसतो. मग आपण त्यापेक्षा मशीनला लावणं योग्य होतं. म्हणून मी त्या दिवशी मशीनला लावले, पण टँक क्लीन केला. पण टँक क्लीन करायचं एकदम सोपं आहे ताई नो, काहीही नाही आहे. ते पावडर मिळते डीमार्टला वगैरे किंवा ऑनलाईन कुठेही मिळेल. वरच्या टबामध्ये खाली पूर्ण सगळीकडे टाकायची, जे लब्बर असतात ना आतले त्यामध्ये टाकायची आणि बस मशीन लावून द्यायची. एवढी क्लीनमध्ये म्हणजे सगळं टोटली जी काही घाण आहे ती निघून जाते. एखाद्या दिवशी तुम्हाला मी जेव्हा क्लीन करेल तेव्हा नक्की शेअर करेन. एकदा शेअर केलेलं आहे मी, पण मला ते काल जमलं नाही कामाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त शेअर करायचं, कारण त्याला वेळ लागतो ना, प्रोसिजर असते, तेवढा वेळ थांबावं लागतं. असो, बाकी बघा कमेंटचा राग येतो किंवा काय वाटतं नाही, तुम्ही तुमची मतं शेअर करू शकता. नक्कीच तुमच्या मतांचा रिस्पेक्ट आहे. पण तिथं फक्त मी माझंही थोडंफार जे मत असेल ते सांगू शकते, एवढंच आहे. आरू इथं आला होता आणि त्याचं एकच सुरू होतं बघा. म्हणजे कधी कधी मला आरूचं टेन्शन पण येतं. कुठल्या कुत्र्याच्या, मांजराचं, पिल्ल्याचं, कुत्र्यांचं सगळं ते सांगत होतं, इथं हे आहे तिथं ते आहे. आपलं आरूबाळ जे आहे ते चहा करायला लागले. मम्मीला पप्पाला चहा करून द्यायला लागलेला आहे. आज खूप लेट झाला आहे ताईनं, खूप म्हणजे खूप लेट झाला आहे सगळं ठेवायला आवरायला. बाबा हे काय काढले, कुठनं दगड घेऊन आलाय, कशाला कुठं ठेवले बघा दगड. मी दगड कोणी आणली, अरे शपथ रे, कशाला आणली. अगं ते किशात येतात काय माहिती ठेवलं, मला पण आठवना. बैठल्या दगड लगोरी मारा घेतला असली हाय नवच, आणि ते पण ठेवलेच कुठं इथं. एकतर आधीच ओरडते तुमच्या नावानं, पसारा करताय, घाण करताय, आणि त्यात आणि दगडाची माती वगैरे घाण सगळं आवरून गेली ती किचन. बघा काय केलं का, चहा कर. मोबाईल खाली ठेवू नको, खाली ओलाय. आता आतले कपडे घड्या घालायचे आहेत. आमच्या तर जिंदगीत नुसती कपडेच आहेत. पण असं काढतोय वापरतोय म्हणल्यानंतर इकडचा ढिगारा बघा कपड्यांचा. आपण जसं म्हणतो की मुलींना सगळं यायला पाहिजे, तसं मला पण वाटतं की मुलांना पण यायला पाहिजे, आणि ते आतापासूनच पाहिजे बरं का. जसं तुमचे दादा सगळ्या प्रत्येक कामात मदत करतात, बरोबर. ते लहानपणापासून त्यांना ती जबाबदारी पडली होती, ते करत होते. तसं मी आर्यनला सुद्धा कधी कधी चहाची भांडी सुद्धा मी धुयाला होते त्याला. बाळ आलेलं आहे दूध घेऊन, दूध संपले होतं. दुधाबरोबर काय घेऊन आला, आणि इथं काय फूड नको, वर घेऊन सगळ्यांचा आपण वर खाऊया. ते कसं केलंय बघा, दूध फोडून वता येतंय, सगळं येतंय. आणि ही जी पातेलं आहे ना, ह्या पातेल्यात चहा ठेवायचा नाही बाळा. हे पातेले जे आहे ते आमटी वगैरे करतोय ना आपण, त्यामुळे तो चहा तिखट होणार. आणि चहा किती ठेवला रे, एवढा चहा ठेवायचा. ए बाबा, ह्याचा काय प्रॉब्लेम झाला कळली नाही मला. नाही ते कसं काय रे, काय केलंस तू. ते फुल फ्लेम वर आता कमी ठेवतेस की नाही, ते ठेवायला नाही, मिडियमच ठेवायला. म्हणजे मला नाही समजलं. आता हे ऑन आहे बघ, हा जास्त ह्याच्यावर पण ठेवायचं नाही, हा आणि जास्त कमी पण ठेवायचं, पूर्ण कमी पण ठेवायचं नाही. हा आता हे कसं आहे, आता पूर्ण कमी झाला, याच्या खाली जात नाही, हे का नाही, इथं मध्येच ठेवायचा. तसं झालं इथं. पण ते माझ्याकडे फडफड का वाजतोय, मध्ये ठेवलंच की नाही आता. हा हा इथे यायचं, इथं मध्ये हल्ले. कधी कधी मला कमेंट असतात की ताई तुला मुलगी आहे, बरं आहे ग, तुला चहा तरी आयता मिळतो, कधी जेवण आयता मिळतं. आज बघा आता आर्यन घेऊन येत आहे. तर असं नाही की बाबा मुलीचं करतात मुलं करत नाही आहेत. आपण जर त्यांना शिकवलं तर ते करतात. आता आम्हाला सध्या बऱ्यापैकी आरूला ज्या दिवशी सुट्टी असते ना, बऱ्यापैकी तो सकाळचा चहा वगैरे बनवतो, दुपारचा संध्याकाळचा असू दे, म्हणजे करतात मुलं, नाही असं नाही. ते जे फ्रीमध्ये मिळालेलं होतं ना, ते बघा जेव्हा इथं आम्ही पॅकिंगला येतो, दादा कामावरून येतात, ते त्यांचं ते डबडं, आम्ही डबडं म्हणणार त्याला, कारण का आम्ही एवढं इरिटेट करतं. आता आवाज आहे ना व्हिडिओसाठी मी कमी केला आहे,
एवढा आवाज असतो ना की तुम्हाला फोन कळत नाही, कोण बोलल्याला कळत नाही. ते गाणी आपली लावून द्यायची, इथं बसायचं, हे आपलं टाकलेलं आहे बसायला, सुरू करायचं आपलं दिवसभर काम भलं, त्याच्यानंतर आपला बिझनेस वाला. चहा प्यायला या. आणि हो, आई यायला लागल्या. आई कुठंपर्यंत आले बघते मी आईला फोन केला, म्हणलं कुठंपर्यंत आले, तर तिचं म्हणणं होतं अजून मला 1 तास लागेल. म्हणलं 1 तास आहे यायला, तोपर्यंत ज्या काही पेंडिंग ऑर्डरी होत्या, कारण जसा गाऊनचा व्हिडिओ गेलेला आहे, मग त्या स्मोकी असू दे किंवा प्लाझो असू दे, तसं आज ज्या काही बुकिंग असतील त्या उद्या होत आहेत. एवढा लोड आहे आणि तुमचे खूप मनापासून आभारी की तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद दिला. आता माझ्यासमोर जे आहे ते टोटली बुकिंगचं आहे. जे कालचं बुकिंग आहे ते आहे, ज्या दिवशी केलं म्हणजे आजचं जे बुकिंग आहे, जो व्लॉग येतो त्याचं दुसऱ्या दिवशी. असो, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी आहे. आणि मी तुम्हाला कायम म्हणलं की मी कुठल्याही लाईव्ह घेत नाही, रेग्युलर व्हिडिओ नसतात, तरीही आपल्याकडे विश्वास ठेवून बुकिंग असतं. कारण का तर माउथ टू माउथ पब्लिसिटी याला म्हणतात. कारण ज्यांनी घेतलेला आहे, अनुभव आहे, ते बरोबर विश्वास ठेवतात. असो, बघा आई आलेली आहे. आली पहिला सागरकडे गेली, कारण सागर गेलता आणायला. तिकडं चहा पाणी वगैरे केलं आणि ती आली तशी ना मला फक्त एवढंच बोलली की बाबा कसं आलं काय आलं हे सांगितलं. आणि बाकी तर काय दिवसभर फोन चालूच होता, येईपर्यंत कुठं आहे काय आहे, कशी आहे काय. मला म्हणले काम सुरू आहे, तुमचं सगळं लोडमध्ये आहे, तर मला चहा पाणी वगैरे काही करू नको, मी सगळं करून आलेले. तू मला काय नवीन आणलं असेल त्यातले साड्या दाखव, आणि साड्या मला अशा दाखव की ज्या मला आवडतात अशा. आता तिला भडक कलर आवडतात किंवा तिला लाल कलर वगैरे आवडतात. मग मी आता जस्टच काही असं स्टॉक येऊन पडलेला होता, त्यातलं एक आणलं, खोललं, तिला कधी एकदा बघीन असं झालेलं होतं. कारण कोण असं माणूस आहे जरूर सांगा की जे नुसतं नेसण्यापेक्षा बघण्यानंच खुश होतं. आई त्यातली आहे. तिला जर एखाद्या दुकानात जर नेऊन सोडलं ना तर ती ताणभूक हरेल. नेसायला नको पण बघायला, बघून समाधान होणं जे आहे ना ते आईकडे बघून शिकावं. आपल्याला कसं की एखादे वाटले की नेसायला कधी मिळते असं वाटतं ना, पण तिचं असं असतं की बघायला कधी मिळते. मी तिला सगळे कलर दाखवत होते, पण ती जी इंटरेस्टेड आहे ना ते गुलाबी कलर, लाल कलर, पुन्हा राणी कलर, भगवा कलर, जे असे डार्क शेड येतात ना ते तिला खूप आवडतात. असो, मी आपलं तिला दाखवलं. आणि सध्या कलांजलीचं खूप वेगवेगळ्या डिझाईन येत आहेत. काही मी टेटसला टाकते, तिकडंच बुकिंग होतात, काहींचे व्हिडिओ बनवते. शक्यतो मी टेटसला जास्त टाकते. माझ्या हातातली ही जी कलांजली आहे ना ही 1050, आपण जवळजवळ 3-3.5 हजारापर्यंतच्या सुद्धा कलांजली दिलेल्या आहेत. राणी आहे त्यो, नाही लाल आहे, राणी आहे, तो राणी कलर आहे. हा लाल पण नाही, हा वेगळाच. अगं राणी आहे म्हणता ना, काय ओळखत नाही तुम्हाला. कुठला लाल कुठला तुम्ही सांगा, ते पोरग भांडायला उघड उघड ते उघड ते उघड. हे बघा, हा राणी कलर म्हणतोय मी, म्हणते तो राणी कलर आहे. हा कुठला आहे? शेरी कलर आहे त्यो सांगायलास. कोणाचं कुठं कोणाचं काय. आमचा कलरचा गोधळ आहे. हा वाईन कलर आहे, डार्क वाईन. बरोबर लाल कलर आला आईचा, लाल कलर आहे, कलर देते म्हणले मला कलर. वाव, काय भारी साडी आहे. कलर बघ ना, हा मस्त आहे ना. काय मस्त मस्त कलर आणले. ही साडी आहे ही, काय कलर भारी आणले हो. कलांजली ही तुम्हाला 1050ला मिळणार आहे. कारण लग्नाचे सीझन आहेत त्यामुळं. हा नवीन जे आणला हा शालू आहे, कारण आता शालूला पण मला माझ्याकडे बुकिंग भरपूर आहे शालूची. हे जे शालू आहेत आता लग्न सीझन असल्यामुळे 1300 रुपयाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार. तर हा पॅटर्न धर्मवीर साडी नवीन आहे, सध्या ट्रेंड आलेला आहे. आणि कापड जे आहे ते सॅटिन सिल्कमध्ये कापड आहे. आणि हा मला ब्लाऊज खूप आवडला ताईनो. ब्लाऊज म्हणजे काय नादखोळा ब्लाऊज आहे. हे पहा ब्लाऊज. आईला दाखवलं, त्याच्यानंतर जरा गप्पा मारल्या आणि तिला गडबड, कारण लेट आलेली होती, पुन्हा तयारी होती त्यांची बाकी. कारण तेच आलेलं आहे चिंचणी, मायक्का आणि सौंदतीच्या जत्रेला. आमच्या घरी रेणुकाचे टाक असतात, ते टाक नदीला नेऊन धुवावे लागतात. त्यामुळे मग ते टाक घेऊन आले होते. ती ऑलरेडी चिंचणीला म्हणजे मायकाचं दर्शन घेऊन आले. घरात मायकाचे पण देव असतात ते पण घेऊन गेले आणि ते पण नदीमध्ये धुवून आणून ठेवले. पण तिथून गाडी ती जी आहे ती तिकडे गेली नाही. मग इकडून सागर जातो दरवर्षी, यावर्षी आपण काही नाही आहे. मग
त्याने असा विचार केला की बाबा तू घेऊन ये इकडं आणि इकडंच जाऊया, म्हणजे तुझं देवदर्शन पण होईल आणि ते देव पण हे करायचं होईल. कारण नियमच तसा आहे की ज्यांच्या घरी टाक असतात ते वर्षातून एकदा नदीला घेऊन जावं लागतं. तिने माझ्यासाठी लाडू आणलेले होते, सोबत येताना संध्याकाळचं जेवण पण घेऊन आलते. मला 4 वेळा सांगत होते रस्त्यातनं, मी चपाती आणि वडी आणली आहे, तू जेवणाचं बघू नको बरं का, तू तुझं काम कर. तर बघा आमच्या इकडं आता थोडंसं पोर्च साफ करायचं काम सुरू आहे, कारण इथं सगळं खाली खूप घाण झाले. दादानी कागद काढले आणि मला म्हणले हे तुझ्यासाठी मी सांडगं वाळवत घालायसाठी ठेवलंय, तू अजून घातलं नाही. असो आज ना इकडचं गबाळ का काढायला लागलं सांगतो. इकडं बघा अवस्था, हे जे सगळ्या पाठीमागे ठिकी दिसत आहेत ना, हे बघू शकता, एवढी ठिकी साठलेत. इथं ठिकी आहेत, इथं खूप ठिकी आहेत, एकावर एक ही करून रोल करून ती ठिकी आहेत, कुणाला तर देणार आहेत. हे मोठं असतं ठिका म्हणजे काय एवढं, हे बघा हे एवढं, पण ज्या वेळेला एवढं मोठं असतं ते भोत म्हणल्याचं, ह्या भोतमध्ये माल येतो. दादा म्हणते ते गावाकडे देऊया, पण गावाकडे काय करणार आहे ती त्यात काय बांधलं तर ना वजानं जाईल खाली. कडबा कुट्टीचं मग ते गुंडाळून वर करून ही करा, नाहीतर कोण घेणार असेल तर बघा. असो इकडं किटोचं चालू आहे अभ्यास, आर्यांचं काय चालू आहे. चला ताईनो मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. दमलेला आहोत, थकलेला आहोत. टायमिंग किती झाले, मोबाईल कुठे, कारण अजून जेवायचं बघायचं आता. आईनं आणलेलं आहे थोडंसं, वड्या वगैरे त्याला फोडणी देणे वगैरे, अजून भरपूर सारी काम आहेत. माझे चिकू पळालाच पुन्हा. ओ ग माझं पॅन तू, ओ म्हणजे बाबड योग 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 योग. कसले असेल रिॲक्शन भारी होती, रिॲक्शन भारी होती पप्पा. पेत्या मम्मीकडे असो हे यांचं वेगळंच चालू आहे, हे एक वेगळंच असते, हे एक वेगळंच चालू आहे. सरळ दाखवलं, बघितलं बघायला हे झालं लय हसू येत आहे ना, तुझ्या हातचं बीट चढले सारखी म्हणजे हातचं मी चालणे. म्हणजे तुला म्हणजे वाटतंय की मम्मी प्रेमळ आहे, खरं तिला कोण हे करत नाही. मीठच खरं म्हणजे हातचं मीठ आळणी कधी म्हणतात, तू सगळं असतं पण तुला तेवढं मिळत नसतं, त्याला हातचं मीठ आळणी म्हणतात. तुला कसं वाटतं, खरं आहे ते. चला ताईनो तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभारी. या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. एवढं हसणं का झालं तुम्हाला कदाचित कळलं नसेल. मी या दोन्ही पोरांना म्हणजे चिक्याला बोलवत होते, चिक्या माझ्याकडे पाठ करून गेला, पॅन त्याला बोलवलं तो पाठ करून गेला, त्यामुळे किट्टो आणि घरातले तेवढे म्हणजे हसत होते. असं चला, श्री स्वामी समर्थ.